मगाशीच आई बोलत होत्या माझ्याशी, म्हणाल्या माफी मागते तुझी, आणि हवं तर मितालीची सुद्धा माफी मागते। अरे वा, चक्क एवढा बदल? त्यांनी माफी मागावी असं मला कधीच नाही वाटणार मामा। एक सांगशील, त्या ऍक्सिडेंट नंतर मनोहर आणि तुझ्यामध्ये कधी वाद झाले? नाही नाही नाही। मूल होऊ देणं न होऊ देण्यावरनं किंवा ते होणारच नाही यावरनं? कधीच नाही। खूप नशीबवान आहे त्या बाबतीत। मनोहरच्या जागी दुसरा कोणी असताना तर डिवोर्ससाठी सुद्धा एवढंसं कारण पुरे झालं असतं त्याला, पण तो कधी असं बोलला नाही। बाळा, नीतू मावशी आली नाहीये वाटतं अजून। आपण वाट पाहूया, येईल ना इतक्यात। येईल इतक्यात बाळा। कशी आहेस तू? मी मला तुझी इतकी आठवण आली, इतकी आठवण आली। का नाही आलीस तू मला भेटायला? खूप आठवण आली, पण आजीने पाठवलंच नाही। आजी खूप दुष्ट आहे। ए, आजीला असं नाही बोलायचं, किती मोठी आहे ती। आजी आपली, तू आजी झालीस ना ती कळेल तुला। नीतू मावशी, तुला माहितीये माझा वाढदिवसच नाही झाला। रिया बाळा, आता नीतू मावशी आले की नाही? मग आता तू इथेच बोलत बसणार आहेस का तिच्याशी? चल आता आत जाऊन बोलूया ना। काय ग, घरात जाऊ म्हणतेस? ठीक आहे, तिच्या आजीने सांगितलं हिला नाही घेऊन यायचं इथे, पण तुला जायला कोणी बंदी केली होती? थोडी आठवण नाही आली माझी? एक फोन करून विचारलं नाहीस मी जिवंत आहे का काय? कोणत्या तोंडाने येणार होते ग मी? कुठल्याही परिस्थितीत रियाला घेऊन येईन असं म्हटलं होतं ना तुला, पण नाहीच शक्य झालं ग। जाऊ दे, आज आलीयस ना। असं ना ओझं हलकं झाल्यासारखं वाटलंय, बरं वाटतं आता। जाऊ दे, आता बोलत बसणार आहेस की हे करणार आहेस? येणार आहेस आतमध्ये? ये, चल ये 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 रे। हो, किती दिवसांनी आलीस तू, मला किती बरं वाटतंय माहितीये। खूप बरं वाटतंय, इतकं बरं वाटतंय, इतकं बरं वाटतंय, इतकं मिस केलं ना मी, किती मिस केलं मी तुला। तुला माहितीये का, तुला आवडतात ना म्हणून करंजा केल्या होत्या, लाडू केले होते बेसनचे, आणि मॅगी सुद्धा केली होती, मसाला मॅगी। काय तू आलीच नाहीस। एवढी गिफ्ट्स होती ती सुद्धा घेऊन नाही गेलीस। तुला एवढं बोलत होते एक गिफ्ट घेऊन जायचं फेवरेट वाला। तुला माहितीये का, इथे सगळं रेड कार्पेट घातलं होतं, मग इथे हॅपी बर्थडे लिहिलं होतं, आणि मी इथे केक ठेवला होता।
वरती मेणबत्त्या लावल्या होत्या. म्हटलं रिया आली की आपण पेटवूया, म्हणजे फुंकर मारून विजवल्या की मग हॅपी बर्थडे टू यू म्हणायला मोकळे. मग काय केलं होतं, इथे इथे सगळी गिफ्ट ठेवली होती. तू घेऊनच नाही गेलीस ती गिफ्ट. एक पण नाही नेलंस तू. तुला मी ओरडून सांगत होते नेन, हिलाही आणलं नाहीस. मी तू आता आलोय ना आम्ही. आठवण ठेव. आठवणमधनं आठवलं, मी रियूसाठी आणलेला केक सुद्धा ना तसाच फ्रीजमध्ये नेऊन ठेवलाय. मेणबत्त्या पण आहेत तिच्या वाढदिवसाच्या. पटकन लावूया, फूक मारूया आणि कापूया, खाऊया. तू अगं हो, आपण सगळं करूया. अगं केव्हा पण तू आधी शांतपणे बस. ये इथे, आधी इथे बस. आपण सगळं काही करू, पण तू आधी शांतपणे बस. अगं उलट तूच बस इथे. ये इकडे बस. बरं मी आलेच. मी बस. असू दे ग, बस असतो ना. मी आले 5 मिनिटात. काय मज्जा ना आता की नाही. घे ना. हे ठेवतेस खाली. जोड आहे. बापरे, केवढी सारी गिफ्ट्स आहेत ना. ह्याच्यात तर तुझ्या आवडीच्या वस्तू आहेत, पण ह्याच्यात तुझी फेवरेट गोष्ट आहे. काय माहिती पाहिजे? घे घे. थँक्यू. मी दिलंय कुठे अजून तुला. उघडायचं बघायचं का ह्याच्यात काय आहे. तुला काय आवडतं मला सांग. तू उघडणार आहेस का मी उघडू? येलो, तुझा फेवरेट कलर. आवडला? गाडी घेऊन कुठे जाणार आहेस? कुठे जाणार आहेस? मुंबईला? कोल्हापूरला? मिसळ खायला? काय बघतेस? काय नाही. खूप दिवसांनी तुला असं पाहिलं हसत खेळत. तू किती दिवसांनी घेऊन आलीस माझ्या पिंकीला म्हणून. थँक्स कशाला? मला काहीच वाटत नव्हतं का? पण तुझ्यासमोर कसं येऊ हा प्रश्नच पडला होता मला. राजननी काल धीर दिला. मी पण खूप तळमळत होते का तुला भेटायला. ही गंमत असते बघ ना पल्लू. माणसं जवळ असतात तरी सुद्धा लांब लांब गेल्यासारखी वाटतात. बघ ना, तू, मी आणि माझी पिंकी पण इतके जवळ होत, पण इतके दिवस भेटलो नाही असंच वाटतं ग. तुटल्यासारखं वाटतं. कधी कधी सहन होत नाही मला. एवढी सवय झालेली आहे पिंकीची. दिवस जाता जात नाही आणि रात्री तर संपतच नाही. अशीच असते मी बिरबिरल्यासारखी. नीतू, आता आले ना मी रियाला घेऊन. मग आता असा विचार करणं सोडून दे. तुला माहितीये, आज दुपारी आई खूप बोलल्या माझ्याशी. त्या तर तुझी माफी मागायला येत होत्या. त्यांचा काय दोष? बरोबरच बोलल्या की त्यांचं काही चुकलेलं नाही. पण अगं आधी फोन तरी करायचास तू येणार आहेस म्हणून. मला यायला उशीर झाला असता तर काय केलं असतंस? तर मी थांबले असते ना. तुला भेटल्याशिवाय गेलेच नसते. चला रिया बाळा, जायचंय ना आपल्याला घरी. आई, आज मी मितू मावशीकडे राहू. आज
आज नको बाळा, आपण येऊया ना पुन्हा कधीतरी. आई, आजी 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 हो गं बाळा. या ना. आई आजी आली. आई म्हणजे मी रियाला आई हां, तुम्ही बसा ना, मी कॉफी. माफ करशील मला मिताली? काय बोलताय तुम्ही? आई मी नाही, त्या दिवशी चुकलंच माझं जरा. काय चुकलं? नाही म्हणजे मी रियाला वाढदिवसाच्या दिवशी तुझ्याकडे पाठवलं नाही ना. ते होय, ते मी कधीच विसरून गेले. खरंच? नाही मिताली, मला माहिती आहे ग, अशा गोष्टी सहजासहजी विसरू शकत नाही माणूस. अगं मी रियाला पाठवलं नाही म्हणून पल्लवी सुद्धा माझ्यावरती किती रागवली होती. तर तुझं काय झालं असेल? नाही आई, खरंच तसं तसं काही नाहीये. तुम्ही बसा ना. हे बघा, असं काही नाही झालंय. पल्लवी, हे बघ, त्या दिवशी बोलणं झालंय आपलं यावरती. मला खरंच कळलं नाही की काय त्या दिवशी अचानक माझ्या मनात आलं आणि का वागले मी असं, म्हणजे. आणि नंतर मला कळलं पण माझं चुकलं. आई, तुमची कसली चूक? त्यावेळी तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही केलं आणि मी खरंच सांगते, मी विसरून गेले ते सगळं. अशा गोष्टी मनात ठेवायच्या असतात का? आपल्या नशिबात होतं तेच घडत असतं ना. नाही मिताली, कितीही झालं तरी रियाला त्या दिवशी मी इथे पाठवलं नाही तर मी तुझ्या, पल्लवीच्या आणि रियाच्या उत्साहावरती पाणी फिरवलंच की. अगं यावर्षी पहिल्यांदाच रियाचा वाढदिवस झाला नाही आणि त्याचं पाप माझ्या माथी आलं बाई. अहो, पाप वगैरे काय शब्द वापरताय? असं काही नसतं. हे बघा, तेवढ्या पुरता तो ढग असतो, तो विरून जातो. तुम्ही काही चुकीचं वागला नाही. तुम्हाला राग येणं साहजिक आहे आणि माफी वगैरे तर मागू नका हो. केवढं आमच्यापेक्षा किती मोठे आहात तुम्ही. अगं हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. असा मोठेपणा मला दाखवता आला असता तर. नाही, माझं चुकलंच आहे. मुळे मला माफ कर. आई, आता माफी वगैरे काही नाही, शिक्षा भोगायची. माझ्या हातची कॉफी पिऊन. बसा तुम्ही, मी कॉफी करून आणते. तू पण घेशील ना? साखर कमी. आल्या पटकन.
अगं रियू, तुला बिस्किट क्रीमचं खाणार आहेस का? हे काल ऑफिसमधनं यायला उशीर झाला ना तुम्हाला? अगं ऑफिसमध्ये एक अर्जंट काम आलं होतं ना, म्हणून आम्ही दोघं तिघ जण थांबलो होतो उशिरापर्यंत. तुम्ही कधी आलात ते कळलंच नाही मला. तुमची वाट बघता बघता डोळाच लागून गेला. आणि तू सुद्धा इतकी गाढ झोपली होतीस ना, तुला उठवणं माझ्या जीवावर आलं होतं. वाटतं झोपली तर झोपू द्या. पण काय ग, काल मी तुला एवढे कॉल केले, एकही कॉल माझा उचलला नाहीस तू. का? तर का काय, ऑफिसमधून मला यायला उशीर होणार आहे, तुम्ही जेवून घ्या एवढंच सांगायचं होतं मला. तर सारखा तुझा फोन आपला नॉट रिचेबल किंवा फोन उचललाच जात नाहीये. नाही म्हणजे काय झालं पल्लू, काय झालं मला सांगशील का जरा? रिया, आजीला सांग ना तुझे केस विंचरायला. मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. पटकन. हो. पल्लू, काय झालं? नाही म्हणजे काय झालं मला सांगशील का जरा प्लीज? मी खेळणी पाठवलेत रियासाठी. ए, ही खेळणी मितालीने पाठवली? म्हणजे तुम्हा दोघांची भेट झाली? वाव, ग्रेट. चला, दोन मैत्रिणींची भेट झाली. चला, मिताली खुश झाली असणार आणि तू सुद्धा. आता ही आनंदाची बातमी चेहरा पाडून सांगायला कशाला हवी? टेन्शन काय एवढं तुझ्या चेहऱ्यावर? अहो, आई आल्या तिथे नंतर. काय? आई मितालीकडे आली होती? म्हणजे आम्ही निघतच होतो, इतक्यात दारात आई उभ्या. ही आई पण आहे ना अशी. काही बोलली का तिला? नाही, उलट तिची माफी मागितली. आईने मितालीची माफी मागितली? हो ना. म्हणाल्या, रियाला मी तुझ्याकडे पाठवलं नाही, ही चूकच झाली माझी. ही आई पण ग्रेट आहे, खरंच ग्रेट आहे. म्हणजे एवढा उशीर तिला उपरती झाली शेवटी. हा, हळू बोला ना, आई ऐकतील. उपरती कसली आई? नाहीतर काय, त्या दिवशी कशी वाचा वाचा बोलली तिला, आणि आता गेली तिला भेटायला, माफी मागायला. मला ना भीती वाटते राजन. कोणाची? आईची? हो, म्हणजे त्या दिवशी मी तुला ताड बोलणारी आई अचानक तिची माफी कशी काय मागू शकतात? पॉइंट आहे खरा, पण आणखी काही बोलली का तिला? नाही, पण सगळं झालं आणि मी तू कॉफी करायला गेली. हां, तर आई तशाच उठल्या आणि ताडकन निघून गेल्या, काहीच न बोलता. मला त्यांचं वागणं काही कळलंच नाही. मला खरंच भीती वाटते. मी रियाला घेऊन डान्स क्लास नंतर मी तुला भेटायला गेले. आणि मी तुला भेटणार ही शंका नसेल ना आली आईंना? शक्यता आहे, पण आणखी काही बोलली का तिला? नाही, आणखीन काही नाही. ओके, तू काही टेन्शन घेऊ नकोस. हे सगळं प्रकरण जरा थंड झालं ना, तर निवांतपणे बोलतो मी तिच्याशी. आणि प्लीज यार, तू अशी काळजी नको करूस ग. मी आहे ना, सगळं होईल व्यवस्थित.
चल आता मला ऑफिसला उशीर होतोय, निघायला हवं मला. हो मी नाश्ता लावते. पटकन. कसं असतं ना, आपल्या इमोशन्स आणि प्रॅक्टिकॅलिटीज एकमेकांची स्पर्धा करत असतात आणि त्यातला जो जिंकतो ना तो आपल्यावर अधिराज्य गाजवत असतो. फेज असते ती एक, फक्त ही इमोशनल ब्रेकडाऊनची फेज ना जास्त काळ राहायला नको, बाहेर यायला पाहिजे त्यातून पटकन आपण. तिचा स्वभाव हल्लीकडे भलताच तुसडा होत चाललाय का रे? म्हणजे तुसडा म्हणण्यापेक्षा हटवादीच जास्त होत चाललंय. म्हणजे मी सांगते ते करा, जमलं तर ठीक, नाही तर मी चालले. तशी ती पहिल्यापासूनच हटवादी. गेल्या काही महिन्यातला तुमचा एकमेकांबरोबरचा सहवास किती प्रमाणात आहे? घरी असतो की एकत्र? घराव्यतिरिक्त म्हणतो. ओके, म्हणजे आउटडोअर? नाही, म्हणजे 6 महिन्यात तरी नाही. वेल, मग आता ताबडतोब एक काम करा. सगळी कामं दोघांनी बाजूला ठेवा आणि 4 दिवस मस्तपैकी बाहेर जा.